नमस्कार मित्रांनो, आपले हार्दिक स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर द डेली पल्सवर. मी सचिन संघवी. आजच्या पॉडकास्टसाठी सर्वात आधी मी धन्यवाद देऊ इच्छितो मित्र बाळासाहेब कदम, संकेत मुनोत व ज्येष्ठ मित्र प्रल्हाद मिस्त्री सर यांनी ही संपूर्ण माहिती त्यांच्याकडून संकलित करून मला मिळालेली आहे. मी प्रत्येक साहित्याचा अभ्यास करण्यासाठी परिपूर्ण नाही, त्यामुळे अशी मदत आवश्यक असते. म्हणूनच मी माझ्या प्रत्येक पॉडकास्ट आधी आवर्जून सांगत असतो की आपल्या हक्काच्या चॅनलवर द डेली पल्सवर माझा मोबाईल नंबर अनेकांकडे असेलही, पण नसेल तर मेसेंजरवर मागून घ्या व काही सामाजिक विषयावर ऑथेंटिक माहितीसह काही स्क्रिप्ट असेल तर नक्कीच शेअर करा. त्याचे श्रेय पॉडकास्टमध्ये नक्कीच दिले जाईल. धन्यवाद. ही माहिती पुणे शहरातील ज्येष्ठ नेते श्रीकांत शिरोळे यांच्या फेसबुकवरून साभार. कैलासवासी बाळ फुले हा आमचा महाविद्यालयीन मित्रमंडळींपैकी एक. किरकोळ ध्येययष्टी असलेला परंतु अत्यंत उत्साही प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, संगीत कला क्षेत्रात विशेष रुची असणारा आमचा दुसरा जिवलग मित्र ॲडव्होकेट विजय होले याची धाकटी भगिनी हिचे बरोबर संसार थाटला. आदरणीय लता मंगेशकर दिदीवर विशेष भक्ती. मंगेशकर कुटुंबियांवर असणारी भक्तीपोटी लता दिदीने निर्माण केलेल्या लेकीनं चित्रपटात सहनिर्माता म्हणून केलेले साहस अंगाशी आले. सिने व्यवसाय झालेली आर्थिक नुकसान सहन न झाल्यामुळे त्यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या अंतिम संस्काराला देखील मंगेशकर कुटुंबीय उपस्थित राहिले नव्हते. त्याच वेळेस मंगेशकर कुटुंबियांचा खरा चेहरा समोर आला होता. ज्या भूखंडावर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल उभे आहे तो संपूर्ण भूखंड कैलासवासी बाळ फुलेंच्या कुटुंबियांचा मालकीचा. आजही सदर हॉस्पिटलमधील एका 3 पाट प्रवेशद्वारावर कैलासवासी बाळ फुले प्रवेशद्वार असा फलक आहे. ही मंगेशकर कुटुंबियांची दानत. शहरी कमाल जमीन धारणा कायद्याअंतर्गत सदर भूखंड बाधित होता. अर्बन लँड सिलिंग ऍक्ट 1976 सदर कायद्यात असणाऱ्या तरतुदीनुसार राज्य सरकारला सदर कायद्यातून सवलत देण्याचा अधिकार होता. महाराष्ट्र राज्यात त्यावेळेस आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटून सवलत मागणारा अर्ज देणे आवश्यक होते. माझे आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेब सोबत असणारे प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध जाहीर होते. ही माहिती हृदयनाथ तथा बाळासाहेब मंगेशकर यांना समजली. त्यांनी कैलासवासी प्रतापराव तथा तात्यासाहेब गोडसे यांचे मार्फत माझे बरोबर संपर्क साधून लता दिदीला आदरणीय चव्हाण साहेबांना भेटायचे आहे आणि तुम्ही ही भेट घडवून आणा अशी विनंती केली. मी चव्हाण साहेबांना लता दिदींना आपली भेट हवी आहे अशी विनंती केली. त्याला अनुसरून मी साहेबांना लता दिदींना आपली भेट हवी आहे अशी विनंती केली. त्याला अनुसरूनच व्यथावकाश साहेबांसमवेत बैठक ठरली. मी दिदींचे पेडर रोडवरील निवासस्थानातून दिदी व बाळासाहेब मंगेशकर यांना घेऊन सकाळी 9 वाजता वर्षा बंगल्यावर वेळेवर पोहोचलो. ठरलेल्या वेळेवर साहेबांसोबत बैठक सुरू झाली. चहा पाण्यानंतर दिदींनी पर्समधून एक अर्ज काढून साहेबांना बैठकीचे प्रयोजन सांगितल्यावर साहेबांनी सदर अर्ज सचिवाकडे द्यायला सुचविले. तेव्हा लता दिदी आपण किती मोठ्या गायिका किंवा कलाकार आहोत हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करीत असताना आदरणीय चव्हाण साहेब म्हणाले, मी प्रचलित कायद्यानुसार निर्णय करतो. समोरील व्यक्ती कोण आहेत याच्याशी मला काही कर्तव्य नसते. जो नियम गरीब नागरिकाला तोच नियम तुम्हाला. आणि दिदींनी गाणी देशासाठी नव्हे तर पैशासाठी गायली आहेत. त्याचा या कायद्याशी कसा संबंध? बैठक संपली. मी या नाटकाचा साक्षीदार आहे. बाळासाहेब मंगेशकर यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. यथावकाश पुढे आदरणीय शरदराव पवार साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेचच मंगेशकर कुटुंबियांनी पवार साहेबांकडून आवश्यक ती सवलत मिळवून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल उभे केले. कैलासवासी बाळ फुले याला बाजूला केले ते कायमचेच. दरम्यान विलासराव देशमुख यांच्यासह अनेक मुख्यमंत्री होऊन गेलेत. सर्वांकडून मंगेशकर कुटुंबियांनी अनेक वेगवेगळ्या सवलती उपटल्या. मात्र उद्घाटन अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्तेच करताना न पवार साहेबांना न विलासराव देशमुखांना यांच्यासह कोणालाच त्यांनी आमंत्रण दिले सुद्धा नाही. ही या कुटुंबाची वागण्याची पद्धत. पुढील माहिती सुरेश द्वादशीवार यांचे पुस्तक तुझ्या सवे तुझ्या विना याच्यातून. याच काळात कधीतरी लता मंगेशकर व त्यांचे सारे कुटुंब नागपूर महानगरपालिकेने त्यांच्या केलेल्या सत्काराला उपस्थित राहिलं. नागपुरात
महापौर अटल बहादूर सिंग यांनी त्यांच्या नावाला साजेसाच भव्य सेट महापालिकेच्या मैदानावर उभा केला होता. त्यात आशा भोसलेंनी एक गाणे म्हटले, तर शेवटच्या राष्ट्रगीताला लता दिदीही सहभागी झाल्या. त्यावेळी केलेल्या आपल्या छोटेखानी भाषणात त्यांनी विदर्भ साहित्य संघाच्या इमारत निधीसाठी आपण गाण्याचा कार्यक्रम नागपुरात करू असे जाहीर केले. अशा तऱ्हेच्या पत्रव्यवहार व संवाद आमच्यात कधी झाला नव्हता. हृदयनाथ अनेक निमित्ताने येत. त्यावेळी आमच्यातील कोणी त्यांना असे म्हटले असेल तर ते माझ्या कानावर वा माहितीतही नव्हते. त्यामुळे लता दिदींच्या घोषणेने मीच स्वतः अचंबित झालो. पण त्यांच्या गीतांचा कार्यक्रम नागपुरात व्हावा ही भावना माझ्याही मनात होती. मनोहर म्हैसाळकर व इतर त्यासाठी तयारच होते. पुढे त्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आमच्या बैठकी सुरू झाल्या. त्यातल्या काहींना हृदयनाथचीही हजेरी होती. अखेरच्या टप्प्यात त्यांनी लता दिदींचा निरोप सांगितला. त्या स्वतः पैसे घेणार नाहीत, पण साथीदार व वाद्यवृंदांचा सर्व खर्च आम्हाला करावा लागेल. शिवाय त्यांनी व्यवस्था चांगल्या उंची हॉटेलात करावी लागेल. त्या गोष्टी आम्ही मान्य केल्या. नंतर ते म्हणाले, या लोकांना आणण्या नेण्यासाठी एक खासगी विमानाची सोय करावी लागेल. आम्ही ती अटही मान्य केली. अखेर ते म्हणाले, हे सारे तुम्ही करण्याऐवजी यासाठी लागणारा खर्च आम्हाला द्या. आम्ही ती सारी सोय आमच्या व्यवस्थेतून करू. हा खर्च कितीपर्यंत जाईल मी विचारले तेव्हा हृदयनाथ यांनी तो आकडा 22 लाख सांगितला. मी म्हणालो, 22 लाख तुम्हाला द्यायचेत, जाहिरातीवर 10 लाख खर्च करायचेत, असे 32 लाख गेल्यानंतर आम्हाला या कार्यक्रमातून काय उरेल? हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, तो तुमच्या क्षमतेचा प्रश्न आहे. याआधी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर आनंद वनाच्या मदतीसाठी मंगेशकर यांचा कार्यक्रम झाला होता. त्याला दिलीप कुमार पासून बॉलिवूडचे सगळे नट व नट्या हजर होत्या. त्या कार्यक्रमाची तिकीट विक्री 42 लाखांची झाली होती. नागपुरात तेवढे पैसे उभे होणार नव्हते आणि 5 आणि 7 लाखांसाठी एवढी धावपळ करणे मला नको होते. मी असे हृदयनाथांना म्हणालो, तेवढे पैसे परत तर आम्ही फोन करूनही जमा करू शकतो, मग ही धावपळ कशाला? त्यानंतर तो कार्यक्रम रद्द केला. असेच काहीसे उदाहरण दादा कोंडके यांनीही आपल्या आत्मचरित्रात लता मंगेशकर यांच्याबद्दल वाईट अनुभव लिहिलेले आहेत. ज्या भालजी पेंढारकर यांनी लता मंगेशकर यांच्याकडे गहाण ठेवलेला स्टुडिओ जेव्हा पुन्हा दादा कोंडके या त्यांच्या मानसपुत्राकडून पैसे घेऊन परत मागितला, तर त्या लता मंगेशकर वारंवार मिळमिळीत उत्तर देत पुढे ढकलत राहिले व नंतर भालजी पेंढारकर यांचा मृत्यू झाला. नंतर तो स्टुडिओ कायमचा लता मंगेशकर यांनी लाटला. तर हे असे आहे लता मंगेशकर व त्यांचे कुटुंब व त्यांची प्रवृत्ती. आपणास पॉडकास्ट कसा वाटला ते नक्कीच सांगा. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. नमस्कार, मी सचिन संघवी.